आणि यानंतर पुढची बातमी आपण पाहूया। घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांनी आदेश जारी केलेत। एसआयटी पथकामध्ये एकूण 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तपासादरम्यान भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्र जप्त करण्यात आली असून सध्या पुढचा तपास सुरू आहे। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अल्पेश, आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, तपासाची दिशा काय असेल? घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांनी हे आदेश जारी केलेले आहेत। तपासादरम्यान भावेश भिंडेंच्या कार्यालयातून कागदपत्र जप्त करण्यात आली असून पुढे तपास सुरू राहण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। या पथकामध्ये 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेचे कक्ष 7 चे प्रभारी महेश तावडे हे याचं नेतृत्व करणार आहेत। भिंडेंची आर्थिक बाजू तपासली जात असून त्यांना या होर्डिंगची परवानगी कोणी दिली होती, या सगळ्या वेगवेगळ्या अँगलने हा तपास सध्या सुरू आहे। एसआयटी पथकामध्ये एकूण 6 अधिकारी आहेत आणि ते वेगवेगळ्या अँगलने याचा तपास करतायत। यामध्ये नक्की कोण कोण दोषी आहे याचा देखील तपास घेतला जातोय। प्रज्ञा। अल्पेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।